काय कसा रेट आहे कोंबड्यांचा? कोंबडा किती पर्यंत आहे? 60-60 रुपये वजन बघून किलो दर. आपलं गाव कुठलं? हा, अकलूजवरून आला का? लय मोठा लांबून आलाय तुम्ही. आणि पहिल्यांदा येत आहे का नेहमी येत आहे? नेहमी येत आहे का इथं? होय. कुठले कुठले बाजार करता आपण? यवत बाजार कधी असतो कोंबड्यांचा? शुक्रवारी. बर बर. किती कोंबड्या आणल्या होत्या तुम्ही विक्रीसाठी? कोंबड्या किती आणल्या होत्या? गेले का इथल्या काय? बर. नमस्ते. तुमच्या काय कोंबड्या काय? बर. गावरान का? गावरान ना? टिपी क्रॉस. काय कोंबडीचा रेट काय? 400 रुपये. तुम्ही कुठं आलाय? बारामती. गाव कुठलं? बारामती का? तुमचं काय कुक्कुटपालन आहे का? कुक्कुटपालन. बर. कुठे कुक्कुटपालन? बारामतीत. कुठं आहे बारामतीत? प्रॉपर बारामती. कुक्कुटपालन आहे ना आपलं स्वतःचा? नंबर वगैरे सांगा बरं शेतकऱ्यांना. बर. विक्रीसाठी तुम्ही शेतकऱ्यांना विकू शकता कॉन्टॅक्ट केल्यावर. माहितीचा मार्ग म्हणून आपण डेली अपडेट टाकत असतो ना कोंबड्यांचा, मेंढी बाजार, जनावरे बाजार वगैरे. आपला चॅनलच आहे बाजार भावाचा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती पुरवणे. माहितीचा मार्ग. हा, हो. नमस्ते काका. हा, असू द्या. ठीक आहे, असू द्या. बोला काय म्हणताय? बोला काय म्हणताय? कुठं आलाय आपण? मी आलो लोणी तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. बर. का गावरान का डिपी क्रॉस आहे माल? कावेरी का? बर बर. काय रेट आहे कोंबड्यांचा कावेरीचा? कोंबडा आहे 500 रुपये. 500 रुपये किलो एक वजन बघून. आणि कोंबडी 300 रुपये ना. 300 रुपये नाही. तर काय बाजार कमी जास्त आहे का इथं? का मग रेट वगैरे आकाड चालू आहे म्हणल्यावर? नाही, रेट उलट वाढीव पाहिजे, पण वाढीव रेट भेटणार. कसं काय? का बरेल? काय कारण आहे? काय झालं, गिरायकाची तशी जरा ही झाली ना. गिरायक अजून येतंय जातंय. किती आणलं होते कोंबड्या आपण? 50. किती विकले काय तुमचं? 50. आता सुरुवात झाली बाजार भरायला. जाणार ना विक्री? जाणार ना? होईल ना विक्री? होणार अजून त्याला टाइम लागेल. अजून गर्दी वाढत चालली बाजारात. बघा इथं व्यवहार चालू आहे कोंबड्यांचा. बोलून जावा. पटलं दिलं नाही पटलं हो. नमस्ते. लोणंदचा बाजार लय मोठा असतो कोंबड्यांचा. बर बर. किती आवक आहे इथं कोंबड्यांचं? किती प्रमाण? 20-25 गाड्या. होय, 20-25. बर बर. थोडी माहिती सांगता का आमच्या लोकांना, शेतकऱ्यांना? काय कोंबड्यांचं रेट वगैरे कसं आहेत? काय रेट आता बघा, देशी माल आहे 800-900 रुपये. 800-900 रुपये किलो कोंबडा. आणि देशी माल आहे 500-400. 500-600. कसे पण कसा गिरायला. तर आकडा मग रेट वाढल्यात म्हणा. होय. बर बर. हा. ओके. ठीक आहे. ₹800 रुपयाला काय बाया? बदक किती पर्यंत सोडायचं? बदक हे युट्यूब चॅनल आहे, लोकांसाठी आपण माहिती देतो. तुमचं मोबाईल नंबर सांगा, लोक खरेदी वगैरे करू शकतात कॉन्टॅक्ट करून. बरोबर, एवढीच आहे का? बरं, ठीक आहे.
त्यात नरमादी असणार हा? कोंबड्या गावरान कितीला आहे सोडा द्यायचं हा 700 रुपयाला. तो आपलं हे पुढे आहे का कोंबड्यांचं? नाही आपलं कोंबड्या पाळायला बर बर पोल्ट्रीतले नाही. घरच्या कोंबड्यात गावरान आपल्या. नमस्कार. आपलं काही पोर्ट्री आहे का कोंबड्याची? होय. कुठं आहे? जळगाव कप बारामती. बर तिकडून आलाय ते विक्रीसाठी. कितीपर्यंत गावरान पुरण डीपी क्रॉस का गावरान आहे? प्युअर गावरान. कोंबडी कोंबड्या आहेत ना? कितीपर्यंत कोंबडा जातो एक? गावरान ही आता कसं वर्षाचा असतो 1000 रुपयाला पण जातो. 700 रुपयाला सांगितलं. 700-800 रुपये हा वजनानुसार हा. किती आणलं होतं कोंबड्या? 33 आहे. किती गेलं? नाही अजून गेले. माहिती 550 आणलंय दिलं. 700-800 रुपये रेट आहे मला त्या. प्युअर गावरान कोंबड्या आहेत. घरी तयार केलेलं प्युअर गाव. कुठलं गाव? तर अशा प्रकारे 700-800 रुपये किलो वजन बघून क्वालिटी बघून कोंबड्यांचे रेट आहेत. आणि प्युअर गावरान आजी कसं आहे कोंबड्या रेट काय? 400 रुपये डीपी क्रॉस. कसा रेट आहे कोंबड्यांचा? 400 रुपये का डीपी क्रॉस आहे गावरान आहे? 80% डीपी क्रॉस असल्या कारणाने 400 रुपये किलो या रेटने कोंबडीचा रेट आहे. हो नमस्कार. काय रेट आहे? 400-450 रुपये रेट. ओरिजिनल 400-750. 400. हे गावरान डीपी क्रॉस गावरान आहे. गावरान वजन बघू ना. लोणंदचा बाजार लयच मोठा भरतो पण कोंबड्यांचा. अशा प्रकारे कोंबड्यांचा बाजार लोणंदमध्ये भरत असतो. येथील आसपासचे तालुक्यातील जिल्ह्यातील लोक येत असतात खरेदी विक्रीसाठी.